एमपीएससी स्वतःमध्ये खूप जास्त बदल करतोय आणि त्या बदलाच्या अंतर्गत युपीएससी ला फॉलो करत एमपीएससी ना राज्यसेवेचा असणारा पॅटर्न हा युपीएससी सारखा आणला. म्हणजे प्री मध्ये तर जीएस आणि सीसॅटचा पेपर होताच, त्याच्यासोबतच मेन्स असणारा पार्ट, त्याच्यामध्ये आपल्याला 2025 मार्कांची असणारी मेन्स आणि सोबतच 600 मार्कांचा असणारा कंपल्सरी सब्जेक्ट किंवा क्वालिफाईंग सब्जेक्टचे असणारे 2 पेपर, असा असणारा फॉर्मॅट युपीएससी सारखा ऍज इट इज एमपीएससीने आणला होता. पण त्यानंतर एमपीएससी मध्ये रिफॉर्म्स होणं गरजेचं होतं. मित्र नावाची असणारी संस्था त्या ठिकाणी स्थापन होताना दिसते आणि त्यांच्या माध्यमातून सिलेबसमध्ये रिफॉर्म करणं चालू होतं. पण त्या रिफॉर्म मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला एमपीएससीनं, वेगवेगळ्या राज्यांच्या असणाऱ्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्ट्रक्चरवरती त्यांनी विचार केला, अभ्यास केला आणि त्यातून आपल्या महाराष्ट्रातल्या अंतर्गत असणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेतला ऑप्शनल वैकल्पिक विषय ड्रॉप केला. वैकल्पिक विषय ड्रॉप केल्यामुळं डायरेक्टली 500 मार्क त्या ठिकाणी कमी झाले. आता 500 मार्क कमी झाले तर मेन्सचा असणाऱ्या मार्कांचा उल्लेख केला तर या ठिकाणी 1550 मार्कांचा असणारा मेन्स होता. अशा कंडिशन्स मध्ये इंटरव्ह्यूचे असणारे 275 मार्क हे खूप जास्त क्रिटिकल तयार होऊ शकत होते, कारण या 275 मार्कावरती खूप काही डिपेंड होतं. म्हणून या असणाऱ्या इंटरव्ह्यूच्या मार्कांबद्दल काहीतरी निर्णय होणं हे अपेक्षित होतं आणि त्याच दृष्टिकोनातून आता एमपीएससीनं हा सगळ्यात महत्वाचा असणारा नोटिफिकेशन या ठिकाणी रिलीज केलाय आणि तो काय आहे, नवीन असणारं शुद्धीपत्रक, ते आपण या असणाऱ्या सेशनच्या माध्यमातून बघूया. नमस्कार, मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं एमपीए आयएस असणाऱ्या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करतो. ठीक आहे, नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे एमपीएससीच्या असणाऱ्या या मुलाखतीच्या बाबतीमध्ये. तो काय निर्णय आहे, काय बदल आहे, तो थोडंसं इथं हायलाइट करूया आपण. मग लक्षात काय घ्यायचं, या ठिकाणी शुद्धीपत्रक येताना दिसते आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनुषंगाने सन 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत आणि मुलाखतीचे गुण सुधारित करण्याबाबतचं असणारं शुद्धीपत्रक आहे. संदर्भ काय दिले, आयोगाचं असणारं सम क्रमांकाचे दिनांक 25 जून 2026 रोजी या संदर्भातलं असणारं शुद्धीपत्रक ऑलरेडी देण्यात आलं होतं, ज्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्टला ड्रॉप करण्याबाबतचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते. मग अशा कंडिशन्स मध्ये आता या ठिकाणी काय शुद्धीपत्रक मेन्शन केलेलं आहे ते याच्यामध्ये बघूया. काय दिलं या ठिकाणी पहा, आयोगाच्या संदर्भाधीन दिनांक 25 जून 2026 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 2027 पासून 26 मध्ये कोणते चेंजेस नाहीये. 26 मध्ये मेन्स आता जे असणार आहे त्या अनुषंगाने पाहिलं तर तिथं ऑप्शनल सुद्धा असणार आहे. पण 27 पासून मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे, ऑप्शनल विषयाचे दोन्ही पेपर वगळण्यात आलेले आहे. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 असे त्या ठिकाणी 2 पेपर, प्रत्येकी 250 मार्काचा पेपर आणि तो असणार आहे एकूण 500 मार्कांचा ऑप्शनल, तो या ठिकाणी ड्रॉप झाला. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 2027 पासून भाषा विषयांचे 2 अहर्ताकारी पेपर, मराठी व इंग्रजी, निबंधाचा 1 पेपर आणि सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, असे एकूण 7 कंपल्सरी पेपर अनिवार्य पेपर असतील. यापैकी भाषा विषयांचे दोन्ही पेपर हे 25% गुणांसह केवळ अहर्ताकारी स्वरूपाचे असणार आहे. इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये तुम्हाला 300 मार्कांचे पेपर असतील, त्याच्यामध्ये 25% मार्क घ्यायचे क्वालिफाय होण्यासाठी, म्हणजे 75 मार्क घ्यायचे आहेत मराठी आणि इंग्लिशच्या असणाऱ्या या क्वालिफाईंग असणाऱ्या पेपरमध्ये. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालासाठी निबंधाचा असणारा 1 पेपर व सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, अशा एकूण 5 पेपरचे किती या ठिकाणी 1250 गुण विचारात घेतले जातील. काय सांगितलंय, 1250 मार्कांची असणारी मेन्स असणार आहे, इथं लक्षात ठेवायचं. सुधारित परीक्षा पद्धतीनुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 2027 पासून वैकल्पिक विषय वगळण्यात आल्यामुळे लेखी परीक्षेचे गुण हे 1250 इतके असतील. लेखी परीक्षा व मुलाखतीच्या गुणांचं गुणोत्तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संतुलित ठेवण्याच्या दृष्टीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2027 व त्यापुढील राज्यसेवा मुख्य परीक्षांच्या मुलाखतीचे एकूण किती होते, 275 मार्क होते, ते 100 न कमी करून 175 मार्क निश्चित करण्यात आलेला आहे. हा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षा 2027 ची सुधारित परीक्षा योजना स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे इथं क्लिअर झालेला आहे. तो म्हणजे काय, तुम्हाला जीएस चे 4 पेपर 1 पासून 4 पर्यंत, प्रत्येक जीएस चे 250 मार्क, असे 1000 मार्क, प्लस एसएचा पेपर असेल, एसए 250 मार्कांचा या ठिकाणी एसए असेल, असे तुमचे 1250 मार्क आणि प्लस तुमचा 175 मार्कांचा असणारा इंटरव्ह्यू, असा उल्लेख केला या ठिकाणी. तर इथं संदर्भ काय येणार आहे लक्षात घ्यायचं,
1425 मार्कांचा असणारा फायनल मेरिट याच्यामध्ये लागणार आहे. 1425 पैकी किती मार्क घेता त्याच्यावरती तुम्हाला हे मेरिट या ठिकाणी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयाबद्दल, या असणाऱ्या डिसिजन बद्दल तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच असणाऱ्या नोटिफिकेशनला आपल्याला जर लवकरात लवकर प्राप्त करून घ्यायचे असतील तर आपल्या असणाऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके, भेटूया आपण अशाच असणाऱ्या नवीन सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.